वर्षानुवर्ष चालत आलेले तोंडी व्यवहार, साध्या कागदावर होणारे करार आणि जमीन मालक आणि पट्टेदार शेतकरी यांच्यातले वाद आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारनं महाराष्ट्र शेतजमीन भाडेपट्टा नियम 2024 ची अंमलबजावणी सुरू केली, ज्याला आपण बटाईनं देणं म्हणतो, ठोक्यानं देणं म्हणतो, शेती भाड्यानं देणं म्हणतो, असे वेगवेगळे शब्द वापरतात. पण कायदा आहे भाडेपट्टा नियम 2024. आणि या निर्णयाकडे आता राज्यातील शेती क्षेत्रासाठी एक ऐतिहासिक पाऊल म्हणून पाहिलं जात आहे. कारण या नियमांमुळे शेती भाड्यानं देण्याच्या संपूर्ण प्रक्रियेलाच आता कायदेशीर आणि पारदर्शक चौकट मिळणार आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात अनेक व्यवहार तोंडीच होत होते. कोणी साध्या कागदावर करत होतं, तर कोणी फक्त विश्वासावर जमीन कसण्यासाठी देत होतं. पण यामुळे मालकी हक्क, ताबा, कर्ज आणि पीक विमा यावरून अनेक वाद निर्माण होत होते. अनेक प्रकरणं कोर्टात पोहोचत होती. आता हेच थांबवण्यासाठी सरकारनं अधिकृत नोंदणी बंधनकारक केली आहे. नवीन नियमांनुसार प्रत्येक शेती भाडेपट्टा करार नोंदणी अधिनियम 1908 अंतर्गत अधिकृतपणे नोंदणीकृत करावा लागणार आहे. म्हणजे आता फक्त तोंडी व्यवहार करून चालणार नाही. तहसील कार्यालयात त्याची अधिकृत नोंद होणार आणि प्रत्येक कराराची स्वतंत्र नोंदवही ठेवली जाणार आहे. या कायद्याचा सर्वात मोठा फायदा होणार आहे भूमिहीन आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना. कारण आतापर्यंत जमीन स्वतःच्या नावावर नसल्यामुळे अनेक पट्टेदार शेतकऱ्यांना बँका पीक कर्ज देत नव्हत्या, पीक विमाही मिळत नव्हता. पण आता नोंदणीकृत करारनामा असल्यामुळे बँकांना पीक कर्ज देणं बंधनकारक असेल. नैसर्गिक आपत्तीत नुकसान झाल्यास पट्टेदार शेतकऱ्यालाही थेट पीक विमाचा लाभ मिळू शकणार. इतकंच नाही तर अनेक सरकारी योजनांसाठी आता जमिनीचा मालकी हक्क आवश्यक राहणार नाही, अधिकृत भाडेपट्टा करार पुरेसा ठरेल. दुसरीकडे जमीन मालकांची अनेक वर्षांची एक मोठी भीती आता दूर होती. ग्रामीण भागात अनेक जमीन मालक शेती भाड्यानं द्यायला घाबरत होते. कारण एकदा जमीन दिली की पुढे कुळ कायदा लागून जमीनच हातातून जाईल अशी भीती. त्यामुळे राज्यात लाखो हेक्टर जमीन पडीक राहत असल्याचं अनेकदा समोर आलं. मात्र सरकारनं आता स्पष्ट केलंय की कराराचा कालावधी संपल्यानंतर जमीन पुन्हा मूळ मालकाकडेच परत जाईल. पट्टेदार शेतकऱ्याला त्या जमिनीवर कोणताही कायमस्वरूपी मालकी हक्क सांगता येणार नाही. त्यामुळे आता जमीन मालक अधिक विश्वासानं शेती भाड्यानं देऊ शकतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते. या नियमांमध्ये आणखी एक महत्वाची तरतूद कोणती आहे, तर पोट भाड्याला पूर्णपणे लगाम घालण्यात आलं. म्हणजे ज्यानं जमीन भाड्यानं घेतली आहे तो ती दुसऱ्या व्यक्तीला पुन्हा भाड्यानं देऊ शकणार नाहीये. आणि जर वाद निर्माण झाल्यास त्यासाठी निश्चित कालमर्यादा ठरवण्यात आली आहे. मालक आणि पट्टेदार यांच्या वाद झाल्यास तहसीलदारांना 90 दिवसांच्या आत निकाल हा द्यावा लागणार आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष प्रकरण प्रलंबित राहण्याची शक्यता आता कमी होईल. मात्र आदिवासी जमिनींसाठी सरकारने एक विशेष नियम लागू केलेत. अनुसूचित जमातीच्या व्यक्तीची जमीन भाडेपट्ट्याने द्यायची असल्यास जिल्हाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणं बंधनकारक आहे. कृषी तज्ञांच्या मते या निर्णयामुळे शेती क्षेत्रात पारदर्शकता वाढेल, गुंतवणूक वाढेल आणि शेती अधिक शिस्तबद्ध व्यवसायाच्या दिशेने जाईल. कारण आता व्यवहार कागदोपत्री होणार असल्यामुळे वाद कमी होतील आणि पडीक जमिनी शेतीखाली येण्यास मदत. पण या नियमांची अंमलबजावणी प्रत्यक्षात किती प्रभावी होते, शेतकऱ्यांना त्याचा खरोखर फायदा होतो का आणि ग्रामीण भागात तोंडी व्यवहारांची परंपरा कितपत बदलते हे आता येणाऱ्या काळात पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला या निर्णयाबद्दल काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स.